आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ट्रिग्नोमेट्री या चॅप्टरमधून इंटर रिलेशन बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक रेशोज या भागावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले कसे तयार करायचे हे तुम्ही समजून घेणार आहात. आपल्याला माहीतच आहे, ट्रिग्नोमेट्री या चॅप्टरमध्ये भरपूर फॉर्म्युले आहेत, म्हणजेच ज्याला आपण मराठीमध्ये सूत्र म्हणतो. त्रिकोणमितीमध्ये भरपूर सूत्र आहेत. ट्रिग्नोमेट्री म्हणजे फॉर्म्युल्याचा एक मोठा संग्रह आहे असं तुम्ही म्हणू शकता. तर याच संग्रहातील काही महत्त्वाचे फॉर्म्युले आपण कसे लक्षात ठेवायचे किंवा कसे तयार करायचे यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर आजचा आपला भाग आहे इंटर रिलेशन बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. तर आता तुम्हाला इंटर रिलेशन म्हणजे काय हे माहीत आहे. इंटर रिलेशन म्हणजे परस्पर संबंध. इंटर रिलेशन याचा अर्थ परस्पर संबंध. कुणामध्ये? ट्रिग्नोमेट्रिक रेशोमध्ये असलेला परस्पर संबंध. यावर आधारित आपण काही इक्वेशन किंवा फॉर्म्युले तयार करणार आहोत. तर आता तुमच्यापैकी सर्वांनाच माहीत आहे की ट्रिग्नोमेट्रिक रेशोज किती आहेत आणि कोणते आहेत. ट्रिग्नोमेट्रिक रेशो एकूण किती आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे देअर आर 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. देअर आर 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. मग ते कोणते आहेत? 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो कोणते आहेत? तर त्यात पहिला आहे साइन रेशो, साइन. दुसरा आहे कॉस. तिसरा आहे टॅन. साइन, कॉस, टॅन. चौथा आहे कोसेक रेशो. पाचवा आहे सेक आणि 6वा आहे कॉट रेशो. तर या पद्धतीनं एकूण 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहत आहात एकूण 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो. एक साइन रेशो, दुसरा आहे कॉस रेशो, टॅन रेशो, कोसेक रेशो, सेक रेशो आणि कॉट रेशो. असे एकूण 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहेत. आणि या 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोमध्ये परस्पर काही संबंध आहे आणि तोच संबंध आज आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला माहीत असणं अत्यावश्यक आहे आणि ती म्हणजे या 6 पैकी काही ट्रिग्नोमेट्रिक रेशो हे एकमेकांचे इन्व्हर्स रेशो आहेत. हे 6 रेशो एकमेकांचे इन्व्हर्स रेशो आहेत. तर कोण कुणाचा इन्व्हर्स आहे हे तुम्हाला माहीत असणं अत्यावश्यक आहे. म्हणून तुम्ही कोण कुणाचा इन्व्हर्स आहे हे पक्क करणार आहात. तर आता तुमच्यापैकी बरेच जण सांगू शकतात साइनचा इन्व्हर्स कोणता रेशो आहे? साइनचा इन्व्हर्स या 6 पैकी कोण आहे? तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल साइनचा इन्व्हर्स कोसेक आहे. तसा कॉसचा इन्व्हर्स सेक आहे. आणि या टॅनचा इन्व्हर्स कॉट आहे. हे तुम्हाला पक्क लक्षात ठेवायचं आहे. परत एकदा तुम्ही तुमच्या वहीवर लिहून घेत आहात. साइनचा इन्व्हर्स कॉस आहे. साइनचा इन्व्हर्स कोसेक आहे असं लिहायला तुम्ही वहीवर. साइनची जोडी कोसेक सोबत. त्याच्यानंतर कॉसचा इन्व्हर्स सेक आहे आणि टॅनचा इन्व्हर्स कॉट आहे.
हे जे इन्व्हर्स रिलेशन आहे किंवा इन्व्हर्स रेशिओ आहेत त्याच्यासाठी हा बॉक्स अत्यंत महत्त्वाचा आहे. हा बॉक्स तुम्ही पक्का करणार आहात. परत एकदा तुम्ही रिवाईज करत आहात. साईनचा इन्व्हर्स, कॉसचा इन्व्हर्स आणि टॅनचा इन्व्हर्स लिहायला आठवून. साईनचा इन्व्हर्स तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं उत्तर असेल पहा, कोसेक. कॉसचा इन्व्हर्स सेक. टॅनचा इन्व्हर्स कॉट. परत एकदा रिवाईज करा, परत लिहा आणि पक्क करा. सांगा मग आता. साईनचा इन्व्हर्स, कॉसचा इन्व्हर्स आणि टॅनचा इन्व्हर्स. 6 ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओ हे एकमेकांचे इन्व्हर्स रेशिओ आहेत. साईनचा इन्व्हर्स आहे कोसेक, कॉसचा इन्व्हर्स आहे सेक आणि टॅनचा इन्व्हर्स आहे कॉट. आणि मला वाटतं आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा हा बॉक्स पक्का झालेला असेल. हा बॉक्स पक्का होणं आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे. आता इन्व्हर्स रेशिओची एक महत्त्वाची प्रॉपर्टी तुम्ही समजून घेणार आहात. इन्व्हर्स रेशिओ गृहीत धरा तुमच्याकडं 2/5 असा एक रेशिओ आहे. आता या 2/5चा इन्व्हर्स असलेला रेशिओ तुम्ही मला सांगणार आहात. याचा इन्व्हर्स 2/5चा इन्व्हर्स म्हणजे काय? रेसिप्रोकल. आणि रेसिप्रोकल म्हणजे काय? गुणाकार व्यस्त. मराठीत त्याला आपण गुणाकार व्यस्त म्हणतो. आणि गुणाकार व्यस्त म्हणजे काय? गुणाकार व्यस्त म्हणजे अंश आणि छेद यांची अदलाबदल करून तयार होणारा रेशिओ. म्हणजेच 2/5चा इन्व्हर्स 5/2 असा होतो. या ठिकाणी आपण 2 इन्व्हर्स रेशिओ घेतलेले आहेत, 2/5 आणि दुसरा 5/2. आता या 2 इन्व्हर्स रेशिओचा आपण गुणाकार करत आहोत. प्रॉडक्ट ऑफ 2 इन्व्हर्स रेशिओज. तो प्रॉडक्ट किती येतो हे तुम्ही मला सांगणार आहात. या दोन्हीचा गुणाकार किती येत आहे? आपल्यापैकी प्रत्येकालाच अपूर्णांकाचा गुणाकार माहीत आहे. तो वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी करू शकता. जसं की आता अंश आणि छेद यांच्यात कॉमन फॅक्टर आहे म्हणून तो कॅन्सलसुद्धा करता येतो. 2 न 2ला भाग दिला 1चा. या ठिकाणी 5नं या 5ला 1चा भाग द्यायला. आणि आता तुमच्याकडं 1/1 म्हणजेच 1. याचाच अर्थ 2 इन्व्हर्स रेशिओचा प्रॉडक्ट 1 येतो. हा एक गणिताचा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. 2 इन्व्हर्स रेशिओचा प्रॉडक्ट 1 येतो किंवा 2 गुणाकार व्यस्त संख्यांचा गुणाकार 1 येतो असं तुम्ही म्हणू शकता. आणि याच प्रॉपर्टीचा आधार घेऊन आपण ट्रिग्नॉमेट्रीमध्ये बरेच फॉर्म्युले तयार करणार आहोत. 2 इन्व्हर्स रेशिओचा प्रॉडक्ट 1 येतो या प्रॉपर्टीचा आधार घेऊन आपण वेगवेगळे फॉर्म्युले तयार करू शकता. तर आता तुम्हाला कोणाचा इन्व्हर्स आहे हे माहीत झालेलं आहे. आणि म्हणून आता या ठिकाणी तुम्ही 3 बेसिक फॉर्म्युले तयार करू शकता. प्रॉडक्ट ऑफ इन्व्हर्स रेशिओज इज इक्वल टू 1 या प्रॉपर्टीचा आधार घेऊन तुम्ही 3 बेसिक फॉर्म्युले तयार करायलात. प्रत्येकानं स्वतः प्रयत्न करा. 3 बेसिक फॉर्म्युले तुम्हाला माहीत आहे. साईनचा इन्व्हर्स कोसेक आहे, कॉसचा इन्व्हर्स सेक आहे, टॅनचा इन्व्हर्स
कॉट आहे. मग या 3 पेअरपासून 3 फॉर्म्युले तयार होतील. तर आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ते लिहिलेले असतील. तर आता लिहिलेले फॉर्म्युले तुम्ही चेक करायला की हे असेच लिहिलेत का. तुम्ही लिहिलेले फॉर्म्युले हे असेच आहेत का हे पाहत आहात. इन्व्हर्स रेशोचा वापर करून तयार केलेले फॉर्म्युले हे तुम्ही असेच लिहिलेले आहेत का हे तपासून घ्या. आपली पहिली पेअर होती साईन आणि कोसेकची. इन्व्हर्स रेशोमध्ये पहिली पेअर होती साईन आणि कोसेकची आणि म्हणून फॉर्म्युला तयार होत आहे साईन ए इंटू कोसेक ए इज इक्वल टू 1. पहा तुमच्याकडे आहे का, असेल तर तुम्ही एक गुण देऊ शकता. आता दुसरा फॉर्म्युला तयार होत आहे. पहिला फॉर्म्युला तुमच्या लक्षात आला. साईन आणि कोसेक हे 2 ट्रिग्नोमेट्रिक रेशो एकमेकांचे इन्व्हर्स रेशो आहेत आणि म्हणून त्यांच्यापासून हा एक महत्त्वाचा फॉर्म्युला तयार होत आहे. साईन ए इंटू कोसेक ए इज इक्वल टू 1. याचा अर्थ साईन ए आणि कोसेक ए या 2 इन्व्हर्स रेशोचा प्रॉडक्ट 1 आहे. त्याच्यानंतर आता आपल्याकडं दुसरी पेअर होती कॉस आणि सेकची आणि म्हणून या ठिकाणी कॉस ए इंटू सेक ए इज इक्वल टू 1 असा फॉर्म्युला तयार होत आहे. कॉस ए इंटू सेक ए इज इक्वल टू 1 असा फॉर्म्युला या ठिकाणी तयार होत आहे. याच्यानंतर आपल्याकडे तिसरी पेअर होती टॅन आणि कॉटची आणि म्हणून टॅन ए इंटू कॉट ए इज इक्वल टू 1. टॅन ए इंटू कॉट ए इज इक्वल टू 1 हा तिसरा फॉर्म्युला तयार होत आहे. तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युल्याची एक मोठी यादी तयार करणार आहात. तर त्या यादीमध्ये तुमच्याकडे हे 3 फॉर्म्युले तयार झालेले आहेत. साइन ए इंटू कोसेक ए इज इक्वल टू 1, कॉस ए इंटू सेक ए इज इक्वल टू 1, टॅन ए इंटू कॉट ए इज इक्वल टू 1. असे 3 महत्त्वाचे फॉर्म्युले तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले या हेडिंगखाली टाकलेले आहेत. ठीक आहे. आता या 3 फॉर्म्युल्यापासून परत वेगवेगळे फॉर्म्युले कसे तयार होतात हे सुद्धा तुम्ही समजून घेणार आहात. यातल्या प्रत्येक फॉर्म्युल्यापासून 2 इतर फॉर्म्युले किंवा याचेच वेगळे फॉर्म म्हणू शकता आपल्याला तयार करता येतात. तर ते आता तुम्ही पुढं पाहणार आहात. या ठिकाणी आपण वेगवेगळे फॉर्म पाहणार आहोत. पाहायला तुम्ही तर आपल्याकडं हा बेसिक फॉर्म्युला आहे. साइन ए इंटू कोसेक ए इज इक्वल टू 1 हा तुमचा पहिला फॉर्म्युला. गृहीत धरा यात तुम्हाला साइन एची व्हॅल्यू ठरवायची आहे. साइन ऑफ एची व्हॅल्यू ठरवायची आहे. तर साइन एची व्हॅल्यू ठरवण्यासाठी हा जो कोसेक ए आहे तो तुम्ही लेफ्टकडून राईटकडे ट्रान्सफर करणार आहात. लेफ्ट हँड साईडला तो गुणाकारात आहे आणि म्हणून जर तुम्ही त्याला राईट हँड साईडला घेऊन गेलात तर 1च्या भागाकारात जाणार. म्हणजेच 1 अपॉन भागाकारात म्हणजे अपॉन किंवा छेद 1 अपॉन कोसेक ए 1 अपॉन कोसेक ए असा एक नवीन फॉर्म्युला या ठिकाणी तयार होत आहे. साइन ए इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक ए आणि हा सुद्धा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे. साइन ए इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक ए. आता याचाच वेगळा फॉर्म तिसरा फॉर्म म्हणजे कोसेक ए. कोसेक एची व्हॅल्यू. आता कोसेक एची व्हॅल्यू ठरवण्यासाठी या साइन एला तुम्ही ट्रान्सफर करायला गुणाकारातून भागाकारात म्हणजेच 1 अपॉन साइन ए 1 अपॉन साइन ए. कोसेक ए इज इक्वल टू 1 अपॉन साइन ए.
असा तिसरा फॉर्म्युला तयार होत आहे. तर आता पहिले 3 फॉर्म्युले आणि त्यात हे 2 म्हणजे साइन ए इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक ए आणि कोसेक ए इज इक्वल टू 1 अपॉन साइन ए, असे एकूण 5 फॉर्म्युले तुमच्याकडं तयार झालेत. आता आपली जी सेकंड पेयर आहे किंवा बेसिक फॉर्म्युला हा या ठिकाणी पाहिला कोसेक ए इंटू सेक ए इज इक्वल टू 1. तर याच्यावरून सुद्धा तुम्ही 2 फॉर्म्युले तयार करू शकता. त्यातला पहिला फॉर्म्युला असेल कॉस एसाठी तुम्ही सेक एला ट्रान्सफर करू शकता. कॉस एची व्हॅल्यू जर तुम्हाला ठरवायची असेल तर सेक एला ट्रान्सफर केलं पाहिजे गुणाकारातून भागाकारात, म्हणजेच 1 अपॉन सेक ए. फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्यायला कॉस ए इज इक्वल टू 1 अपॉन सेक ए. याच पद्धतीनं आता सेक ए इज इक्वल टू सेक एची व्हॅल्यू ठरवण्यासाठी या कॉस एला तुम्ही ट्रान्सफर करत आहात लेफ्ट हँड साईड करून राईट हँड साईडकडे गुणाकारातून भागाकारात, म्हणजेच 1 अपॉन कॉस ए 1 अपॉन कॉस ए. सेक एची व्हॅल्यू 1 अपॉन कॉस ए आणि कॉस एची व्हॅल्यू 1 अपॉन सेक ए. तर असे वेगवेगळे फॉर्म्युले तुम्ही बेसिक फॉर्म्युल्यापासून तयार करू शकता. आता आपल्याकडं तिसरी पेयर आहे टॅन आणि कॉटची. जी तिसरी पेयर आहे यात सुद्धा तुम्ही वेगवेगळे फॉर्म्युले तयार करू शकता. जसं की टॅन ए इज इक्वल टू, तर टॅन एची व्हॅल्यू ठरवण्यासाठी तुम्ही कॉट एला ट्रान्सफर करायला गुणाकारातून भागाकारात, म्हणजेच 1 अपॉन कॉट ए. टॅन ए इज इक्वल टू 1 अपॉन कॉट ए आणि कॉट ए इज इक्वल टू, आता कॉट एसाठी फॉर्म्युला तुम्ही लिहू शकता कॉट ए इज इक्वल टू, तर कॉट एची व्हॅल्यू जर तुम्हाला ठरवायची असेल तर या टॅन एला तुम्ही ट्रान्सफर केलं पाहिजे आणि तेही गुणाकारातून भागाकारात, म्हणजेच 1 अपॉन टॅन ए. तर या पद्धतीनं इन्व्हर्स रिलेशन वापरून तुम्ही वेगवेगळे फॉर्म्युले तयार करू शकता. तुम्हाला वेगवेगळे फॉर्म्युले तयार करता येतात. या ठिकाणी तुम्ही पाहत आहात की एकूण 9 फॉर्म्युले तयार झालेत. 3 पेयरपासून 9 फॉर्म्युले तुम्ही तयार करू शकता आणि लक्षात सुद्धा ठेवू शकता. न चुकता तुम्हाला हे लिहिता येतात. त्याच्यासाठी फक्त तुम्हाला हा बॉक्स लक्षात ठेवायचा आहे. कोणचा? की साईनचा इन्व्हर्स कोसेक आहे, कॉसचा इन्व्हर्स सेक आहे आणि टॅनचा इन्व्हर्स कॉट आहे. या 3 जोड्या किंवा 3 पेयर तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. या 3 पेयरपासून तुम्ही एकूण 9 फॉर्म्युले तयार करू शकता आणि हे नक्कीच तुमच्या व्यवस्थित लक्षात आलेलं असेल. फक्त मी तुम्हाला परत सांगत आहे, हे जर तुम्हाला व्यवस्थित पक्कं करायचं असेल किंवा फॉर्म्युले पक्के करायचे असतील तर तुम्हाला फक्त या 3 पेयर लक्षात ठेवायच्या आहेत की साईनचा इन्व्हर्स रेशिओ कोसेक आहे, कॉसचा इन्व्हर्स रेशिओ सेक आहे आणि टॅनचा इन्व्हर्स रेशिओ कॉट आहे. एवढं जर तुमचं पक्कं असेल तर तुम्ही हे 9 फॉर्म्युले कधीही न चुकता
लिहू शकता. ट्रिग्नॉमेट्रीच्या तयारीसाठी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.